पहिल्याच प्रयत्नामध्ये इतका परफेक्ट आणि स्पॉन्जी सॉफ्ट केक तयार झाला आहे। हा आहे चोको मार्बल केक बनवला आहे मी, पहिल्यांदा ट्राय केलं आणि ते सुद्धा माझ्या लेकीने यामध्ये मला मदत केली। तिला खूप अशी चॉकलेट्स केक वगैरे आवडतात, तर म्हटले मम्मी तू फक्त मला असं बॅटर टाकून दे, मी डिझाईन काढेल। तर तिने बघा छान अशी तिच्या छोट्या छोट्या हातांनी तिला जमेल तशी ती डिझाईन काढली। फक्त थंड होईपर्यंत आम्हाला काही दम नव्हता, तिने शेवटी केक मला टीन बाहेर काढायलाच लावला। तर बघा अशा पद्धतीने मस्त सॉफ्ट केक तयार झाला होता। बघा इतका स्पॉन्जी झाला होता आणि टेस्ट पण खूप सुंदर लागत होती। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। मी सुजातास किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत करते। सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी मी घेतला 1 कप मैदा, अर्धा कप दही, अर्धा कप साखर, अर्धा कप तेल आपलं रिफाइंड ऑइल घ्या, तसेच 1 चमचा इनो पावडर आणि 2 चमचे कोको पावडर। आता एका बाउलमध्ये मी दही आणि तेल आणि साखर, छान साखर विरघळेपर्यंत आपल्याला रवीने छान घोटून घ्यायचे। तुम्ही जर पहिल्यांदा असा केक बनवत असाल तर जे प्रमाण सांगितलेलं असतं ना तेच परफेक्ट घ्यायचं, नाहीतर काय होतं आपला एखाद्या वेळेस मैदा जास्त झाला तर बॅटर जरा घट्ट होतं, किंवा मग दही जास्त झालं तर केक जरा आंबट लागतो। तर आहे त्याच प्रमाणात जर तुम्ही हा केक बनवला तर तुमचा केक अगदी परफेक्ट जमेल, कारण की मी सुद्धा तेच केलं। पहिल्यांदा केक बनवताना आहे तेच प्रमाण, अजिबात 1 चम्मच कमी नाही जास्त नाही, आहे तेच प्रमाण घेतलं आणि माझा केक खूप छान पद्धतीने झाला होता। तर आता ही माझी 3री-4थी वेळ आहे केक बनवण्याची। तर चला यामध्ये मी आता मैदा ॲड केला आहे। मैदाही छान आपण असा रवीने घोटून घेऊया। जर झालंच बॅटर आपलं जास्त घट्टसर तर त्यामध्ये आपण रूम टेम्परेचरवरचं 3 ते 4 चम्मच दूध टाकायचं आणि छान घोटून घ्यायचं। बॅटर जरा घट्ट झालं आहे तर मी यामध्ये रूम टेम्परेचरवरचंच दूध घेतलं आहे, 2 ते 3 चम्मच। ते छान टाकून आता मी परत मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये इनो ॲड करते। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं 1 चम्मच पाणी आपल्याला टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता मी चॉकलेट मार्बल केक बनवते। आता हे जे मिश्रण मी तयार केलं आहे त्यातला निम्मा भाग मी साईडला काढून घेते एका बाउलमध्ये, कारण की एका बाउलमध्ये आपल्याला कोको पावडर मिक्स करून ते बॅटर तयार करायचं आहे। तर मी 2 बाउलमध्ये समप्रमाणामध्ये हे बॅटर काढून घेतले। आता या बाउलमध्ये आपल्याला 2 चम्मच कोको पावडर घेऊन हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपला होणारा जो मार्बल केक आहे तो छान लेअरमध्ये तयार होतो, व्हाईट आणि चॉकलेट लेअरमध्ये। तर बघा मी हे छान मिक्स करून घेतले अशा पद्धतीने। तर आता आपण जे केकचा टीन घेतला आहे मी, त्याला आपण तेल लावून थोडासा मैदा असा भुरभरून द्यायचा आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर ऑइल लावून बटर पेपर तुम्ही तो टाकू शकतात, पण तसा नसेल तर असा ऑप्शनल आपल्याकडे आहे। आता टीनच्या तळाला मी व्हाईट बॅटर टाकणार आहे। 1 चम्मच आपल्याला व्हाईट बॅटर घ्यायचं आणि 1 चम्मच कोको बॅटर घ्यायचं। अशा पद्धतीने छान आपला जो होणारा मार्बल केक आहे तो मस्त छान लेअरमध्ये तयार होतो, चॉकलेट आणि व्हाईटमध्ये। तर चला मी आता हे थर एक एक करून लावून घेते। तुम्हाला जर परफेक्ट प्रमाण हवं असेल तर मी साईडला दिलंच होतं सुरुवातीला, तसेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याचं साहित्य आणि प्रमाणासहित टाकणार आहेत, ते तुम्ही बघू शकतात। अशा पद्धतीने बघा आपले छान लेयर तयार झालेले आहेत। आता थोडंसं बघा साईडने मस्त कडेने लेयर आपले तयार झाले आहेत। तर आता मी प्रीहीट करायला कढई ठेवली आहे। आता आपल्याला हा केक 30 ते 35 मिनिट छान बेक करून घ्यायचा आहे लो फ्लेमवर। तर लेकीच्या आवडीचे व्हाईट चोको चिप्स ती त्यामध्ये टाकते बघा। तर तिला काही चॉकलेट चोको चिप्स मिळाले नाही तर ते व्हाईटमध्ये मिळाले, तेवढे तिने यामध्ये टाकलेत, कारण की ते मेल्ट होऊन जातात नंतर। आता कढई आपली छान फ्री हीट झाली आहे बघा। तिने डिझाईनसुद्धा खूप सुंदर केली, नेमके तेवढा व्हिडिओ माझ्याकडनं काही काढला गेला नाही। तर आता आपण हा केक जो आहे तो 30 ते 35 मिनिट टायमर लावून छान बेक करून घ्यायचा आहे। बरोबर 35 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतले बघा, छान जाळी तयार झाली केकला। तर आता बघूया आपला केक आतमध्ये जर थोडंसं बॅटर ओलं असेल तर ते चाकूला लटकून येईल, जर नसेल तर आपला केक झाला आहे असं समजायचं। बघा थोडंसं आहे अजून,
अजून मी एक 5 ते 6 मिनटं छान बेक करून घेते. बेक झाल्यानंतर मी टीन बाहेर काढून घेतला होता आणि त्यावर कापड झाकून ठेवला होता. पण लेकीला काही दम नव्हता केक थंड होईपर्यंत. तर आता आपण बघा केक काढायला घेतलेलाच आहे. तर साईडच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे केकच्या आणि नंतर आपण तो केक साईडला काढून घेऊया. तर आजचा चॉकलेट मार्बल केक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपला चॉकलेट मार्बल केक तयार झाला आहे. छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. प्रमाण आहे तेच ठेवा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हीसुद्धा मुलांसाठी सुट्टीमध्ये हा केक नक्की ट्राय करून बघा. तुमची हा केक रेसिपी कशी तयार झाली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर अशा पद्धतीने आपला चॉकलेट मार्बल केक छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे. तुमचासुद्धा केक अशाच प्रकारे तयार होईल अशी आशा ठेवते आणि चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते.